काय बॅटिंग आहे. दुसऱ्यांदा आम्ही बघतोय प्रसन्नकडून एक चौकार मारल्यानंतर तो षटकार मारतो आणि पुन्हा एकदा एक धाव घेऊन तो नॉन स्ट्राईक एंडला येतो. स्ट्राईक रोटेट करणं महत्वाचं आहे, त्यामुळे दुसऱ्या फलंदाजाला देखील चांगली फलंदाजी करता येते, त्याचा रिदम देखील कायम राहतो, मोमेंटम सेट राहतो आणि त्याची पुरेपूर काळजी इथे घेतलेली आहे प्रसन्न. फुलटॉस बॉल आणि गॅप मोठा आहे, सरळ बाणासारखा सरळ. धावा 4. षटक क्रमांक सुरू आहे. फलका पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या फक्त 5 धावा, दुसऱ्या षटकामधून मात्र 17, तर या षटकामधून पुन्हा 15. सलगच्या इथे पुन्हा उंच आणि 30 यार्ड सर्कलची क्षेत्ररक्षणाची भिंत भेदून चेंडू डीप लॉंग ऑन सीमारेषे बाहेर. धावा 4. वन फॉर वन. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू आहे. अनिल काकेरीच्या बॅट मधून देखील आता धुव्वाधार बॅटिंग. 3 चौकार आलेत. या 7 कडक आहे, अजून मोठा आहे. अक्रॉस द बॅट. आता सीमारेषेच्या बाहेर वर खेळायची संधी मिळाली, पठ्ठ्यानं संधीचं सोनं केलं. 47. 3 षटकांचा खेळ संपला, पॉवर प्ले संपला. थँक्यू डीजे. 3 षटकांमध्ये 47 धावा अनिल काकेरी. 8 चेंडूमध्ये 20, 6 चेंडूमध्ये 22 प्रसन्न बडाळे. 2 षटकार 2 चौकार प्रसन्न, तर अनिल कडून 1 षटकार 3 चौकार. धावांची सरबत्ती, धावांचा सडा टाकलाय मैदानामध्ये, धावांची रास उभी केलेली मैदानामध्ये दोन्ही फलंदाजांनी. 47 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. यस, यावेळेस बाहेर जाणारा चेंडू होता, खेळायचं होतं, आतली कड लागलेली आहे आणि इथे एक धाव मिळणार नाहीये. फलकावरती धावा 47. पॉवर प्ले संपलेला आहे आता. 2 षटक इथून पुढे येणार आहे. ती या बाजूने एका बाजूने सलगपणे 5 षटक आपण टाकणार आहोत. पहिली 5 जी समालोचन कक्षाच्या बाजूने टाकली जात आहेत. गोलंदाजीमध्ये परिवर्तन आहे. परीक्षित फंड या स्क्वेअर कट करायचा प्रयत्न होता. 1 धाव येऊ शकते प्रसन्न बडाळेसाठी. 48. 1 बाद 48. एक बॉल महत्वाचा आहे. जिथे तुम्हाला 1 मिळेल, जिथे तुम्हाला डॉट काढता येईल, तर या चेंडूंचं महत्व सुद्धा मोठं आहे. चौकार षटकार रोखतायत तुम्ही, हे खूप महत्वाचं आहे. जेवढे कमी बाउंड्री स्वीकारणार तेवढा प्रतिस्पर्ध्याचा स्कोअर छोटा होणार आहे. मात्र बाउंड्री वरती अंकुश ठेवणं कठीण आहे. अनिल काकेरीच्या हातात बॅट आहे. षटकार लागोपाठचा दुसरा. संस्कृत मध्ये एक सुभाष येते, प्रयत्न कदापि व्यर्थ न भवती. अनिल काकेरी काय बॅटिंग होती या स्पर्धेमध्ये. 4 सामन्यांमध्ये 4 डाव खेळला होता. एकदाही डबल फिगर मध्ये आलेला नाही. 10 धावा 4 सामन्यांमधून बनवल्या होत्या. एका सामन्यात तर तो 0 वरती बाद झाला होता, पण संघ नायकानं तरी त्याच्यावरती विश्वास ठेवला. 3ऱ्या क्रमांकावरती अनिल काकेरी आला
आणि काय फलंदाजी केली या इनिंग मध्ये. डाव्या यष्टीच्या बाहेर प्रसन्न खेळत होता, समोर सोडून दिला त्यानं. धाव एक मिळणार आहे कारण वाईड मिळतोय आणि धाव फलकावरती धावा आहेत त्या 56, एक बाद 56. ही महत्वाची गोष्ट आहे की संघनायकाचा विश्वास आहे त्याच्यावरती आणि म्हणूनच तिसऱ्या क्रमांकावरती बढती मिळाली. पहिल्या षटकामध्ये पहिला फलंदाज बाद झाला होता संकेत. ओहो, प्रसन्न आज किती वेळा प्रसन्न करणार आपल्या पाठीराख्यांना. 6 धावांची पुन्हा एकदा मेजवानी. बासष्ट धावा फलकावरती, प्रसन्न ऑन स्ट्राईक. 94 धावा हा प्रसन्नचा हायेस्ट स्कोर राहिलेला आहे प्रत्येक मॅच मध्ये. प्रसन्ननी आपल्या संघासाठी अर्थातच गजर प्रतिष्ठानसाठी धावांचा गजर केलेला आहे, धावांचा घंटा नाद केलेला आहे, धावांचा शंख नाद केलेला आहे त्याने. सातत्याने धावांचा ढोल वाजवलेला आहे त्यानं. फलकावरती षटक संपलेले, 4 षटकांचा खेळ याबरोबरच पूर्ण होणार आहे आणि धाव फलकावरती धावा आहेत 63. एक गडी बाद 63 अशी स्थिती आता आहे. गजर प्रतिष्ठानची मजबूत स्थिती आहे. गोलंदाज परीक्षित फंड देखील धावा रोखू शकलेला नाही, त्यानं देखील 16 धावा खर्च केलेल्या आहेत. आशिष शेडगेने 25 धावा खर्च केलेल्या आहेत आणि आता पुन्हा कोणता गोलंदाज वापरणार आहे बघूया. इथे एकमात्र गोलंदाज असा आहे सिद्धेश भोसले, ज्यानं पहिल्या षटकामध्ये फक्त 5 खर्च करत एक गडी बाद केला होता. सुरुवात चांगली दिली होती, मात्र त्यानंतर प्रसन्न बडाळे आणि अनिल काकेरी या दोघांनी धमाकेदार बॅटिंग केलेली आहे. रिव्हर्स खेळायचंय आणि फसला प्रयत्न. इथे गोलंदाजीमध्ये थोडासा बदल आणि पुन्हा एकदा 5व्या षटकासाठी 5वा बॉलर विश्वेश उटांगळे. 5 षटक 5 बॉलरचा वापर केलेला आहे आणि इथे विश्वेशला देखील फेकून दिले, भिरकावून दिले प्रेक्षकांमध्ये. प्रसन्न असेल समोर. 69 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. परत एकदा उंच फटका, क्षेत्ररक्षक पोहोचतील नक्कीच नाही आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. इथे 4 धावा आहेत. षटकारा पाठोपाठ पुन्हा चौकार. प्रसन्न बडाळे 40 धावसंख्येवरती नाबाद आहे. 13 चेंडू मध्ये 40 धावा. पुन्हा मोठा फटका पाहिजे होता, स्लॉक स्वीप करायचा प्रयत्न, पण 1 धाव इथे मिळेल. यावेळेस टायमिंग मिळालं नाही आणि धाव फलक पुढे पोहोचतोय 74. 5वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 74 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत आणि मोठी भागीदारी. पहिल्या षटकामध्ये विकेट पडलेली होती, त्यानंतर या दोघांनी मोठीच भागीदारी आणलेली आहे. भागीदारीचा विषय निश्चित प्रकारे आलेला आहे. तर षटक क्रमांक 5 सुरू आहे. इथे अजून 74 धावा, 75 धावा. पहिला फलंदाज जो बाद झाला होता 4 या धावसंख्येवरती आणि इथे कॅच कंप्लीट होईल. दुसरा फलंदाज, ही भागीदारी खंडित होणार आहे. बाद होणारा फलंदाज आहे प्रसन्न बडाळे. 41 14 चेंडू मध्ये 41 धावा बनवून प्रसन्न बाद. दुसरा धक्का
तब्बल 71 धावांची भागीदारी इथे खंडित झालेली आहे. आणि कशी फलंदाजी केली त्याने, गोलंदाजांचा कसा खिसा कापला त्याने, धाव फलकावरती कसा दरोडा टाकला त्याने, धावांची लयलूट केली त्यांनी आणि अक्षरशः क्षेत्ररक्षकांच्या तोंडचं पाणी पळवलं होतं. एंड बदलला जाईल. 5 षटकं संपलेले आहेत. 75 धावा, 2 गडी बाद. चांगली सुरुवात आहे दमदार स्थितीमध्ये. आपण बघतोय कॅच काय घेतलेला आहे तिथे, हळुवारपणे उजव्या बाजूला थोडासा सरकला, थोडासा वाकला आणि त्यानंतर चेंडू हातामध्ये घेतला, थोडाला सावरलं, थोडंसं चेंडू बरोबर तो धावला आणि मग मात्र जल्लोष सुरू झाला. प्रसन्न बाद झाला. 75 धावा, 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 5 षटकांचा खेळ संपला. नवीन फलंदाज मैदानामध्ये येईल आणि अखेरची 5 षटकं काय घेऊन येणार आहे, नक्की गोलंदाज पुढे जातील की फलंदाज त्यांचा धावांचा सिलसिला सुरू ठेवतील, आपण बघूया, ऐकूया पुन्हा एकदा अत्यंत गोड आवाजामध्ये. पुन्हा एकदा ज्यांच्या मुखारविंदातून सातत्यानं साखर बाहेर पडते, अख्खा साखर कारखाना घेऊन ते महाराष्ट्रभर फिरत असतात. आम्ही स्वागत करतो शैलेश निवंगुणे सरांचं. धन्यवाद. 5 षटकांमध्ये 15ची सरासरी गजर संघाने इथे आतापर्यंत पूर्ण केली आहे. प्रत्येक षटकामागे 15 धाव्या, परंतु आता ही मॅजिक ओव्हर, 6वं षटक हे मॅजिक ओव्हर आहे. 10 षटकांची मॅच, अजून एक मोठी मॅच इथे मैदानामध्ये संपन्न होते. आता वेळ लागू नका, जास्त खेळायला जास्त वेळ संधी मिळाली आहे. सेमीफायनल मध्ये आलात, 8 वरून 10 वरती गेलोय. थोडं लवकर खेळलात तर फायनल देखील वाढू शकते. पहिलाच बॉल इथे हलक्या हाताने चेंडूला टॅप करण्याचा प्रयत्न, परंतु अधिक वेग, अधिक उसळी आणि त्यामध्ये मात्र चेंडू निर्धाव. 7 चेंडू इथे गोलंदाजांचा वापर करायचा आहे आणि इथे आपण पाहतोय स्पेशली ती ज्या गोलंदाजाची ज्या षटकामध्ये त्याच गोलंदाजाला इथे आमंत्रित केलं जात आहे. पॉवर प्लेचं षटक ज्या गोलंदाजाने हाताळलं तोच गोलंदाज इथे मॅजिक ओव्हर साठी देखील इथे आमंत्रित केला जातोय. सिद्धांत पहिला चेंडू इथे आपण पाहतोय निर्धाव पद्धतीने इथे हाताळत आहेत. इथे देखील हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली आहे. डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक इथे मात्र चेंडू अडवताना थोडेसे असफल ठरले आणि त्या दरम्यान मात्र 3 धावा इथे वेगात पूर्ण केल्यात. 3 धावा इथे वेगात पूर्ण केल्या जात आहेत. साजबाज और ताज 3 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 78 आणि स्ट्राईक वरती मीत तरमार ज्या बॅटरने मागच्या मॅच मध्ये देखील संघ थोडासा अडचणीमध्ये होता, परंतु शेवटच्या 2 षटकांमध्ये जो विस्फोट घडवून आला त्यामुळे तो संघ इथे विजेता देखील झालाय. सेमीफायनलचा प्रवेश या बॅटरने देखील इथे योग्य पद्धतीने पूर्ण केलाय, परंतु आव्हान आता वेगळं आहे. वेगवान गोलंदाजाच्या विरोधात ते आक्रमण चढवायचं आहे. पुन्हा एकदा वेगात इथे चेंडू हाताळला, त्यावरती पुल करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक मात्र दूरवरती. सिंगल वेगवान आहे, दुसरीचा प्रयत्न मात्र तिथे नकार. सिंगल मिळते. काही गोलंदाजी आहे, फार तिखट मारा केलाय. जे जेवढी कोल्हापूरची तिखट लवंगी मिरची नाही ना, त्यापेक्षा देखील अधिक तिखटतेने इथे गोलंदाज वेगवान गोलंदाजी करतायत. 79 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आतापर्यंत 4 धावा 3 चेंडूंमध्ये खर्च केल्यात. पुन्हा एकदा तेच टार्गेट आहे. 6 बॉलमध्ये 10. इथे देखील उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे. स्लॅश करण्याचा प्रयत्न, परंतु भन्नाट इतका वेग आहे की बॅटने इथे संपर्क मात्र करता येत नाहीये. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव. 4 चेंडूंमध्ये 4 धावा फक्त खर्च केल्यात. याचा अर्थ पुढच्या 2 चेंडूंमध्ये 6 जर आल्या नाहीत तर आहेत त्यामधल्या 5 धावा मायनस होतील. जे काहीच मिळालं नाही आणि उगतच नुकसान झालं हे मात्र आता परवडण्यासारखं नाहीये. मोठी मॅच म्हटल्यानंतर तुम्हाला सर्वोत्तम खेळ करावा लागतो. फायनल पर्यंतचा प्रवास आहे. फायनल पर्यंत जायचं असेल तर इथे देखील बॅट वरतून चेंडू ब्रश. यष्टीरक्षक मात्र फार दूरवरती. धाव घेण्यास नकार कळवला.
इथे मात्र फेकाफेक केली आहे. गरज नसताना इकडून तिकडे फेकाफेक, आयुष्य असू द्या किंवा क्रिकेटचं मैदान असू द्या, फेकाफेक केली तर त्याचा फायदा होत नाही. आणि तेच इथे पाहायला मिळालं. इकडून तिकडे फेकाफेक केली आणि त्याचा फायदा मात्र इथे बॅटिंग टीमला होतोय. जिथे एकही नव्हती तिथे एक धाव मिळाली. धावसंख्या आपण पाहतोय 80 धावा झाल्यात. 80 रन्स ऑन बोर्ड, 80 धावा. परंतु इथे आतापर्यंत 5च आल्यात. शेवटच्या बॉलला जर षटकार आला तर बोनस, अन्यथा मात्र इथे आहे तो पगार पण मिळणार नाही. पुढचा बॉल. हा चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर. पंचांनी वाईट बॉलचा इशारा केलाय, परंतु लगेच इथे तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली जाते. मुख्य पंचांच्या निर्णयाला इथे चॅलेंज देण्यात येत आहे. टीव्ही अंपायर टू डायरेक्टर. 80 धावा झाल्यात आणि योग्य निर्णय. गोलंदाजी करणाऱ्या टीमने जो रिव्ह्यूचा वापर केलाय तो अगदी योग्य आहे. ठाऊक आहे, या एका चेंडूची किंमत 6 धावेंपर्यंत जाऊ शकते. त्यामुळे तो निर्णय इथे घेण्यात आलाय. जो रिव्ह्यू आहे त्या रिव्ह्यूचा वापर. टीव्ही अंपायर टू डायरेक्टर. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला जातोय. बस, एवढ्या जोरात जर हृदय धडकायला लागलं तर मग काही खरं नाही, नाही का? आणि असा आवाज आला की आपल्याला टेन्शन वाढायला लागतं. एवढा वेळ पाणी द्यायचं सुचलं नाही, आता संपत आला आणि तेव्हा पाणी घेऊन जा. वा, हे असं आहे आपलं काम. जा जा जा, पटकन जा. अजून चेक करतात, पळा. नाही, निदान तेवढंच पळायची सवय. बाकी क्षेत्ररक्षणाला तर आपण पळतच नाही. बघा तिकडून पण स्ट्रॅटेजिक टाइम आउट संपला तरी पाण्याची गरज आहे. बस झालं, असं वाटलं आयसीयू ला आलोय की काही, एवढा वेळ हृदय वाजते. फार टेन्शन येतं नाही का असा आवाज ऐकला की. फार क्लोज कॉल आहे आणि निर्णय मात्र इथे आपल्यापर्यंत योग्य पद्धतीने दिला जाईल. जे काय निर्णय इथे दिलाय बघा. तिसऱ्या पंचांना देखील इथे थोडा विचार करायला लावलाय. आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय, बॉलिंग टीमचा रिव्ह्यू इथे मात्र गमावलाय. इट्स अ वाईट बॉल, अतिरिक्त धाव, योग्य निर्णय. क्या बात आहे. आता एक रिव्ह्यू शिल्लक आहे. आता 2 रिव्ह्यू आहेत, एक गमावला, एक शिल्लक आहे. बघा काय निर्णय इथे योग्य पद्धतीने दिला. गोलंदाजांनी मात्र चॅलेंज दिलं, परंतु ते चॅलेंज स्वीकारलं आणि त्यानंतर मात्र योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत देण्यात येतोय. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ, धावसंख्या 81. अजूनही 4 धावा जर केल्या तर त्या +5, अन्यथा नाही. इथे मात्र आडवा बॅटने समोरच्या दिशेने चेंडू खेळलाय. सिंगल तर वेगवान आहे. 1च धाव आहे. म्हणजे या षटकामध्ये एकंदरीत 6 धावा आल्या, त्यातल्या 5 मायनस झाल्या. हरकत नाही, 1 तर आली, जाण्यापेक्षा 1 आली, हे महत्वाचं आहे. जर तो वाईट बॉल आला नसता तर काहीच आलं नसतं. जे आहे त्याच्यातलं गमावलं असतं. 50-50 ओव्हर आहे ना, या ओव्हरवरती सर्व काही अवलंबून आहे. इथे देखील आपण पाहतोय षटकाची समाप्ती. 6 षटक संपल्यात, 82 धावा झाल्यात. सात धावा मागच्या षटकामध्ये आल्या, याचा अर्थ 2 धावा मिळतील. षटक क्रमांक मैदानामध्ये 7व्याची इथे सुरुवात केली जाते. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. गोलंदाज इथे विश्वेश मागच्या मॅचचा हिरो.
इथे गोलंदाजी मार्क वरती पहिला चेंडू इथे निर्धाव डॉट. सुरुवात तर निर्धाव चेंडूने इथे केली आहे. हा फटका मात्र सुरेख डीप काऊ कॉर्नर सीमारेषेच्या पलीकडे. पंचांचा इशारा येईल. बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी सिक्सर. सुरेखरित्या इथे फटका खेळला जातोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा खोलवट टप्प्याचा आहे. खोदून काढण्याचं काम इथे केलं गेलं. सिंगल इथे मिळते आहे. धावसंख्येमध्ये होणारी 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 89 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 7वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. ताल विरुद्ध गजर सरळ सरळ युद्ध मैदानामध्ये जुंपलेला आहे. अल्टीपल्टी सरळ हाताने धावा येत नाहीत म्हटल्यानंतर उलट्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. परंतु नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. सरळ मार्ग नेहमी चांगला सोपा. वाकड्या मार्गाने शॉर्टकटचा वापर केला कधी कधी असे खाचखळगे येतात. इथे देखील शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा गतीने इथे बीट केलाय. निर्धाव चेंडू आहे. षटकार आला परंतु तिथे मात्र लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव गेले. याचाच अर्थ कमबॅक चांगला केलाय कारण निर्धाव चेंडू इथे हाताळला जातोय. हा चेंडू मात्र इनसाइड आउट. एक्स्ट्रा कव्हर. बॉल देखील जाईल 1 टप्पा घेत सीमारेषेच्या पलीकडे. चौकार 4 धावांसाठी. षटकांच्या समाप्तीनंतर 93 धावा झाल्यात. गोलंदाजी मार्क वरती 8वं षटक हाताळण्यासाठी येतात ते प्रवीण. या देखील गोलंदाजाने या स्पर्धेमध्ये कमालीचा स्पेल हाताळलाय. परंतु पहिल्या षटकामध्ये 17 धावा जवळपास खर्च केल्यात. परंतु आता परिस्थिती बदलली आहे. पॉवर प्ले मध्ये षटक हाताळणं आणि पॉवर प्ले संपल्यानंतर स्लॉग ओव्हर मध्ये गोलंदाजी करणं हा वेगळाच अनुभव आहे. आणि प्रवीण स्पेशालिटी इथे दर्शवतात. स्लॉग ओव्हर मध्ये देखील चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्यांच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाली. षटक क्रमांक मैदानामध्ये 8व्याची सुरुवात. स्ट्राईक वरती मीत. एक षटकार त्यांच्या बॅट मधून आलाय. पुन्हा एकदा उचललाय आणि पाठवलाय देखील सीमारेषेच्या पलीकडे. पुण्याचा लाडका बाप्पा दगडूशेठ बॉलला पाठवून दिलाय. सीमारेषेची घेईल भेट 6 धावांसाठी सिक्सर. धावसंख्या होते ती बरोबर 99 धावा. 99 धावा. मीत परमार जसा स्लॉगर स्पेशलिस्ट गोलंदाज आहे तसा स्लॉगर मध्ये बिग हिट करण्यासाठी मीत परमार यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. काय बॅटिंग केली आहे. प्रत्येक बॉल वरती तुटून पडतोय आणि ज्या झोन मध्ये खऱ्या अर्थाने तो चेंडू ट्रॅव्हल होईल तिथेच बरोबर पाठवला जातोय. जिकडचा बॉल तिकडे डिपॉझिट केला जातोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा शफल झाले. आडव्या पॅटने चेंडूला खेळलंय आणि बॉलला देखील पाठवून दिलंय सीमारेषेच्या पलीकडे. लांब 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 खूप लांब. षटकार 6 धावा. इथे मात्र खोलवट टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून डीप मध्ये इथे चेंडू ट्रॅव्हल होतोय परंतु सिंगल घेण्याचा प्रयत्न आहे.
धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 106. 106 106 धावा. गजर संघाचा जर आपण विचार केला ना तर त्यांची बॅटिंग ऑर्डर फार स्ट्रॉंग आहे. प्रत्येक मॅच मध्ये त्यांनी बॅटिंग चांगली केली आहे, पहिल्या मॅचला सोडून. तो अपवाद आहे. तर लक्षात, मला सगळ्या मॅचचं तुम्ही शेड्यूल विचारलं सगळं सांगेन मी, प्रामुख्याने गजर संघाचं. इथे देखील बदल आली ते केलाय. पाठवरतून चेंडू ब्रश, कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडू इथे ट्रॅव्हल, सिंगल मिळते. 107 धावा झाल्यात. या षटकामध्ये देखील आतापर्यंत 4 मध्ये 14 धावा प्रवीण यांनी खर्च केल्यात. पहिल्या षटकामध्ये 17, या षटकामध्ये आतापर्यंत 4 मध्ये 14. अजूनही 2 चेंडू या षटकातील शिल्लक. 8वं षटक आहे. 10 षटकांची मॅच आहे, मोठी मॅच आणि मोठी धावसंख्येकडे वाटचाल. पुढचा बॉल पुन्हा एकदा खोलवट टप्प्याचा बॉल फ्लिक केलाय. चांगला बॉटमहँडचा वापर, मनगटाचा वापर केलाय आणि बॉल देखील करेल बाउंड्री लाईनची सफर. 4 4 4 4 चौकार. ते चौकाराने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 111. 111 फॉर लॉस ऑफ 2. हा चेंडू मात्र अधिक उसळी घेणार आहे. पंचांनी मात्र तटस्थ भूमिका इथे घेतली आहे. निर्धाव चेंडूची सांगता होते. षटकाची देखील इथे समाप्ती होते. या षटकामध्ये देखील प्रवीण यांनी 18 धावा खर्च केल्या आहेत. म्हणजे 2 षटकांमध्ये 35 धावा प्रवीण यांनी खर्च केल्या आहेत. थोडे महागडेच ठरलेत, विकेटही मिळाली नाही आणि सर्वात महत्वाच्या मॅच मध्ये म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही. अनिकेत एवढ्या वेळा पाणी घेऊन गेलेत. खऱ्या अर्थाने आता पाण्याची गरज त्यांना लागेल. एवढा वेळ ते पळत गेलेत, आता त्यांना आल्यानंतर पाणी द्यायची वेळ येईल. फार पळाले ते आज आणि खऱ्या अर्थाने असाच खेळाडू असणं फार गरजेचं आहे, जो नेहमीच सगळ्यांना पाणी पाजतो खेळताना. हा 50 मिनिटांमध्ये किती तुम्ही 50 वेळा पाणी न्या, पण जर कंप्लीट नाही झालं तर मात्र पेनल्टी बसणार आणि चूक पहिली बघितली जाईल की ती कोणाची आहे, कोणामुळे तिथे टाइमपास होतोय. पंच देखील फार हुशार आहेत. त्यांनी देखील 12 गावचं पाणी पिलेलं आहे, त्यामुळे त्यांना पुण्याचं पाणी काही नवीन नाहीये. षटक क्रमांक 9 गोलंदाजी मार्कवरती तेजस. पहिलाच बॉल फटका फसतोय. चेंडूने उंची घेतली आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील आणि इथे मात्र सुरेख झेल, लोअर हँडचा वापर आणि तिसरा विकेटचं पतन. अनिल बॅक टू द पॅव्हिलियन. ती फार अनलकी आहे. बरोबर आहे. 111 वरती अजून एक बॅटर बाद आहे. बघा मला आणि पंचांना लगेच कळलं 111 आणि इथे मात्र तिसऱ्या विकेटचं पतन. नवीन बॅटर येतात. ऋषी डगआउट मध्ये खुशी इथे पसरवण्याचं काम करतील का? पहिलाच बॉल आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. या बॅटरचा पॅटर्न वेगळाच आहे. आला नाही की पहिल्या बॉल पासून इथे फक्त आणि फक्त तोडफोडच करण्यासाठी ओळखला जातो. सुपर सिक्सर मध्ये आपण बघितलं लागोपाठच्या 5 बॉलला 5 सिक्स मारल्यात त्यांनी, परंतु त्यानंतर ती सिक्सर आलेच नाहीत. सगळ्या मॅचचे मला वाटते एकदाच मारून घेतलेत. गरज आहे प्रत्येक मॅच मध्ये. हा चेंडू मात्र निर्धाव. तेजस यांनी देखील चांगली गोलंदाजी केली आहे.
पहिल्यांदाच संधी मिळाली त्यांना या 10 ओव्हरच्या मॅच मध्ये 7 गोलंदाज वापरायचे आहेत म्हणून तेजस यांना गोलंदाजी दिली, परंतु त्यांनी दाखवलंय की मी कामाचाच आहे. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने बॉल मिळालाय आणि बॉलला देखील पाठवून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी सिक्सर. तीन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 बॅटर बाद आहेत. 118 धावा आतापर्यंत झाल्यात. पुन्हा एकदा इथे फटका फसतोय, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक इथे चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करेल परंतु नोमॅन्स लँड मध्ये चेंडू जातोय. सिंगलच मिळेल. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या 119 धावा. 119 फॉर लॉस ऑफ 3 विकेट. 119 धावा झाल्यात. 90 षटक सुरू आहे. संघाने 8 षटकामध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम 164 धावा केलेल्या आहेत. त्यामध्ये प्रसन्न उर्फ फिंच यांनी 27 चेंडूंमध्ये 94 धावा केलेल्या आहेत वैयक्तिक. जो आता 9 षटकांपर्यंत 119 धावा आतापर्यंत केल्यात. शेवटचा बॉल असेल, स्ट्राईक वरती असेल तो ऋषी. इथे मात्र यष्टीरक्षकाच्या हातातून चेंडू निसटला आणि त्यानंतर मात्र बॉल चाललाय लॉंग स्टॉप बाउंड्रीच्या दिशेने. सीमारेषा पार मैदानावरती दन 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 करत येतोय चौकार 4 धावांसाठी. शेवटचा अंतिम षटक, 10वं षटक. स्ट्राईक वरती मीत, गोलंदाजी मार्क वरती सिद्धांत. पहिलाच बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. इथे मात्र सांगितलं जात आहे इथे थांबणार नाही. फक्त आणि फक्त आता मात्र षटकार आणि चौकारांवरती इथे धावा मिळवल्या जातील. 4 धावा इथे मिळत आहेत. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 127. 3 गाड्यांच्या बॅटिंग टीमने मात्र रिव्ह्यूचा वापर केलाय. मुख्य पंचांच्या निर्णयाला इथे चॅलेंज दिलंय. बघा ज्यावेळेस रिव्ह्यू घ्यायचा ना बाहेरून आवाज नाही द्यायचा. ते आतलेत ना ते आतले खेळाडू घेतील. आणि की त्यांचा आवाज इतका मोठा आला की डायरेक्ट तिसरे पंच गेले तिकडे. त्यांनी कॉल करायच्या अगोदर तीच त्यांना म्हटलं आतूनच एवढा जोरात आवाज आला की काय. तिसऱ्या पंचांचा निर्णय इथे येतोय. मुख्य पंचांनी जो निर्णय दिलाय तो अगदी योग्य आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. पहिल्या बॉलवरती चौकार, परंतु त्यानंतर मात्र हा चेंडू निर्धाव आहे. आणि बरोबर आहे, स्वाभाविक आहे बॅटिंग टीमचं देखील की तुम्हाला जर रिव्ह्यू इथे शिल्लक असतील तर त्याचा देखील वापर इथे करावा लागेल. चे उंदीर मामा देखील इथे आलेले आहेत. मॅचचा आजच्या शेवटच्या दिवसाचा आनंद ते देखील घेत आहेत.
इथे मात्र सरळ बॅटने उडवलाय आणि पाठवलाय देखील सीमारेषेच्या पलीकडे 6 धाव्यांसाठी. जा शोधून आणा बॉल, इतका लांब ठोकलेला षटकार, 6 धावा. तीन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल खेचून मारलाय, उजव्या एसटीच्या लगतचा आहे, मिड विकेटच्या दिशेने. धावसंख्येमध्ये मात्र 1 ने वाढ. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीच्या प्रयत्नामध्ये मात्र मी तिथे होतील बाद. धावबादचे शिकार इथे ठरतायत. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं इथे बॅकअप. प्रज्वल यांनी सुरेखरित्या क्षेत्ररक्षण केलं आणि त्यानंतर मात्र चांगलं बॅकअप इथे आणि विकेटचं पतन. मीत मात्र इथे होतील बाद. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत, सिद्धार्थ. स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न इथे केला आणि तो का केलाय याचं उत्तर मात्र दिलंय. खडे खडे बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा फार वेळानंतर आलेला षटकार ऋषी यांच्या बॅटमधून 6 धाव्यांसाठी. एकशे 40 धावा झाल्यात. पुढच्या मॅचचा टॉस आपण लगेच इनिंग ब्रेक मध्ये करणार आहोत, त्यामुळे शिवगर्जना आणि त्यांच्या विरोधामध्ये रमण बाग दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये मुख्य खेळपट्टीवरती आपण टॉस करण्यासाठी उपस्थित राहायचंय. शेवटच्या बॉलवरती देखील विकेट इथे प्राप्त होते. 140 धावा बरोबर झाल्यात तर विजयासाठी 141 धावांची गरज आहे. बघूया त्या 141 धावा कशा पद्धतीने इथे बनवल्या जातील. पात्रा शिवमुद्रा प्रीमियर लीग 2026 दुसऱ्या पर्वातील सेमी फायनलचा दुसरा डाव मैदानामध्ये सुरू होईल. 141 धावा या कशा पद्धतीने 60 चेंडूंमध्ये बनवल्या जातील की रोखल्या जातील. पहिल्या 5 षटकांसाठी पुन्हा एकदा नरेश ढोमे सर आपल्या बरोबर जोडले जातील. एक थरारक असं युद्ध पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी पुन्हा एकदा आपण दुसऱ्या डावाकडे वळणार आहोत. परंतु त्या अगोदर ती पुढील मॅचचा टॉस नाणेफेकीचा कौल आपण इथे संपन्न करणार आहोत. त्यामुळे दोन्ही टीमचे कॅप्टन, शिवगर्जना टीमचे कॅप्टन आणि त्याच बरोबरीने रमण बाग टीमचे कॅप्टन, आपल्याला विनंती आहे या स्पर्धेचे खऱ्या अर्थाने संकल्पना ज्यांच्या माध्यमातून सुरेखरित्या मैदानामध्ये राबवली गेली ते आपल्या सर्वांचेच परिचयाचे आदित्य सर नाणेफेकीचा कौल मुख्य खेळपट्टीवरती इथे संपन्न करतील. त्या अनोखं नाणं ज्या नाण्याच्या 2 बाजू आहेत, कॅमेरामन जरा फोकस करा कॉइन वरती देखील. नाण्याच्या एका बाजूला SPL तर दुसऱ्या बाजूला शिवमुद्रा, अशा नाण्याच्या 2 बाजू तिथे कॉल केल्या जातात आणि दोन्ही टीमच्या कॅप्टनच्या समवेत आपण नाणेफेकीचा कौल संपन्न करतोय आणि लगेच आपण कॉमेंट्री बॉक्स मधून मुख्य खेळपट्टीवरती वळतोय जिथे आदित्य सर आपल्या बरोबर जोडले जातील. ओटू आदित्य सर, धन्यवाद. Thank you so much.
करावं लागेल तुमचा अंतिम 11 मधील खेळाडू मयूर पारवडे पहिला बॉल
चला मॅच सुरू ठेवा. मॅच सुरू ठेवा. नो आर्ग्युमेंट. मॅच सुरू ठेवा. चला मॅच सुरू चला ठेवा. सामना सुरू करा. सामना सुरू ठेवा. सामना सुरू ठेवा. पंचांशी कोणतीही चर्चा करू नका. चला चला मॅच सुरू ठेवा. अगदी क्रिस्टल क्लिअर आहे. आपण टीम लिस्ट आपण स्वतः दिलेली आहे आणि जर टीम लिस्ट मधला प्लेयर्स जर ग्राउंडवरती अवेलेबल नसेल तर तुम्हाला त्याच्या बदली खेळाडू मैदानामध्ये घेता येणार नाही. तुम्हाला तो खेळाडू वगळूनच इतर खेळाडूंना मैदानावर यावं लागेल. त्यामुळं वेगळं काही चर्चा करू नका आता. चला मॅच सुरू ठेवा. पंचांचं नाही, ते पंचांना काहीतरी विचारत होते. अरे बापरे. चला मॅच लवकर सुरू झाली पाहिजे. तर मॅचला सुरुवात होणार आहे. खरं तर तुमच्याकडे जर कमी प्लेयर असतील तर तुम्हाला कमी प्लेयर सहित खेळावं लागतं. कमीत कमी 7 खेळाडू संघाकडे असणं अपेक्षित आहे तेव्हा मॅच सुरू करता येते. 7 पेक्षा कमी खेळाडू असतील तर पंच मॅच सुरू करणार नाही आणि निर्धारित वेळेत सामना सुरू नाही झाला तर समोरच्या संघाला पुढे चाल दिली जाते. या अगदी बेसिक गोष्टी क्रिकेटच्या आणि त्या गोष्टींबरोबर त्या रूल्स बरोबरच आपण जातोय. यास पहिला चेंडू अत्यंत सुंदर फटका एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार धावा 4.
तर पुढचा बॉल फ्री हिट असेल. नो बॉलवरती षटकार. लक्ष मोठं आहे. फलंदाजी करताना गजर प्रतिष्ठाननं तब्बल 140 धावा उभ्या केलेल्या आहेत. सेकंड हायएस्ट स्कोअर असेल हा. 164 हा हायएस्ट स्कोअर आहे आणि तोही गजर प्रतिष्ठानचाच आहे. 8 षटकांना तो 10 षटकांना 140. 10 षटकांमध्ये विजयासाठी 141 धावांचं आव्हान आहे. पहिलं षटक अजून सुरूच आहे आणि 17 धावा फलकावरती. 5 धावा घेऊन आलेत, अधिक त्याच्यामध्ये 12 धावांची भर टाकलेली आहे. अपील जोरदार आहे, मात्र पंचांवरती कुठलाही परिणाम नाहीये. जेलबाद साठी आपल्याला थर्ड अंपायरचा नाही. ओव्हर द वेस्ट नो बॉल किंवा वाईट बॉल, रनआउट आणि यासाठी अंपायर्स कॉल असतील, पण तुम्हाला DRS मिळणार नाही. फलंदाज नाबाद आहे आणि धावफलक पुढे पोहोचेल, तो तिथेच थांबेल. धावफलक 17 धावा. 140 धावांचा पाठलाग 10 षटकांमध्ये करायचा आहे. 14 धावांची सरासरी आहे विजयासाठी. 14.10 या सरासरीने धावायच्या. तर पहिल्या षटकामध्ये सरासरीच्या बरेच पुढे आलेले आहेत ते. 14 पाहिजे होत्या, तिथे 17 पूर्ण झालेत. अजून काही चेंडू शिल्लक आहे. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न होता, पहिल्या प्रयत्नात चेंडू हातामध्ये नाहीये आणि 1 धाव मिळेल. तर धावफलक 18 धावा. अजूनही काही चेंडू या षटकातले येणार आहेत. 2 चेंडू टाकायचे आहेत. थोडंसं एक्सपेन्सिव्ह षटक असेल, इथे भरपूर धावा खर्च झालेले आहेत, पण 5 धावांचा ऍडव्हान्टेज जरूर मिळालेला आहे. इथे तालवाद्य पथकाला फलंदाज विश्वेश. वाह, विश्वेशच्या रडार मध्ये चेंडू होता आणि भिरकावून दिलाय मैदानाच्या बाहेर. धावा 6. फलकावरती आहेत. नित्यम स्टुडिओचे सर्व कलाकार इथे उपस्थित आहेत आणि या स्पर्धेचं ब्रँडिंग ते करतायत. त्यांचे स्वागत. चांगला फटका होता स्क्वेअर लेगला, तिकडे क्षेत्ररक्षक पोहोचलेला आहे. 2 धावा प्राप्त होतील आणि फलकावरती 26 धावा. पहिल्या षटकामध्ये 26, तर 21 धावा आल्या त्या या षटकामध्ये देखील. आधीच्या 5 ज्या मॅजिक ओव्हरचा ऍडव्हान्टेज मिळालेला आहे. एकूण 26 धावा. पहिलं षटक संपलेलं आहे आणि सुरुवात चांगली आहे. 141 धावांचं उत्तर आहे आणि एवढा मोठा स्कोअर सुद्धा सुरक्षित नाही. इतकी चांगली सुरुवात असेल, पण सलग 10 षटक या प्रकारची सुरुवात ठेवणं थोडंसं कठीण असतं, कारण आपण अनेक सामन्यांमध्ये बघितलेले की वार होतात, पलटवार पण होतात. एखाद्या संघाने आघाडी घेतल्यानंतर 1-2 षटकामध्ये त्याला पुन्हा एकदा पुढे मार्गात स्पीड ब्रेकर टाकले जातात. दगडगोटे, काटेकुटे, खड्डे उभे केले जातात मार्गामध्ये. मार्ग रोखण्याचा हर एक प्रयत्न करतो एखादा परत दुसरा संघ आणि आघाडीवरती येतो. उलटफेर या स्पर्धेचं वैशिष्ट्य राहिलेले. प्रत्येक मॅच मध्ये आम्हाला त्या घटना बघायला मिळालेल्या आहेत आणि ही तर मोठी मॅच आहे. थोडं स्पीडअप करायचं आपल्याला. अजून पहिला सेमीफायनलचा सामना सुरू आहे, अजून दुसरा सेमीफायनलचा सामना आहे, पुन्हा फायनल आहे. रंगारंग सोहळा देखील अनुभवायचा आहे. यास पूल करण्याचा प्रयत्न होता, इथे क्षेत्ररक्षक नाही पोहोचू शकत. बॅकवर्ड स्क्वेअर लेग. दुसरी धाव यशस्वी पूर्ण होईल आणि धावफलक पोहोचेल 28 धावा. नितीन संसारे गोलंदाजी मार्क वरती. अमोल गवारीची अनुपस्थिती जाणवणार आहे या मॅच मध्ये. तो एक चांगला गोलंदाज होता. 2 षटक अमोल गवारीने प्रत्येक वेळेस टाकलेले आहेत आणि संघाला चांगल्या स्थितीमध्ये आणून ठेवले आहेत. कधी विकेट्स काढलेत त्याने, तर कधी धावा रोखलेल्या आहेत. त्यामुळं त्याची अनुपस्थिती जाणवणार आहे गजर प्रतिष्ठानला. तालवाद्य पथक फलंदाजी करतायत. उजव्याशा खूपच लांब टाकलेला चेंडू आहे. 1 धाव इथे वाईड मिळणार आहे, परंतु अधिकची धाव घेण्याची संधी होती तिथे. दोन्ही फलंदाज मात्र त्यासाठी तयार नव्हते. 29 धावा
या ठिकाणी पूर्ण आहे. आणि विशेष म्हणजे या सामन्यासाठी प्रत्येक संघाला 2 रिव्ह्यू आहेत. पंचांचा निर्णय आवडला नाही तर तुम्ही नाराजी दाखवण्याचं काही कारण नाही, तुम्ही तिसऱ्या पंचांकडे लगेच येऊ शकता आणि जो अपेक्षित निर्णय आहे तुम्हाला तो घेऊ शकता. वाह, काय हुक आहे आणि 6 धावा बुक आहेत. षटकार. पस्तीस धावा दुसऱ्या षटकामध्ये. अजून दुसरं षटक येवाना सुरू झालेलं आहे आणि 35 धावा फलकावरती आहेत. मला वाटतं पॉवर प्लेच्या सगळ्या रेकॉर्ड या मॅच मध्ये तुटू शकतात. या अगोदरच्या लढतीमध्ये देखील अशा 51 धावा हा हायेस्ट स्कोर आहे पॉवर प्लेचा. चेंडू बॅटवरती आदळत नाहीये, कनेक्शन खराब होतोय, धावा मिळणार नाही त्या चेंडूवरती. नितीन संसारे. शुभंकर उंदेर मामा स्पर्धेमध्ये ऊर्जा निर्माण करतायत, जोश निर्माण करतायत. गणपती बाप्पांचं वाहन. याबरोबरच फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर आहे, मात्र कनेक्शन नाही मिळालं यावेळेस. फलंदाज प्रीतम आंबरेला, विश्वेश उटांगळे, प्रीतम आंबरे या दोन्ही फलंदाजांनी सातत्यानं धावांचा रतीब टाकलेला आहे आपल्या संघासाठी, अर्थात तालवाद्य पथकसाठी. दमदार सुरुवात दिलेली. एखादं विकेट लवकर पडली तरी दुसऱ्यानं सातत्यानं स्कोअर मोठा केलेला आहे आणि दोघांचे फलंदाजीतला वाटाही मोठा राहिलेला आहे विजयामध्ये तालवाद्य पथकाच्या. आता मोठी मॅच आहे आणि मोठ्या मॅचचे मोठे खेळाडू आहेत. यास कनेक्शन चांगला आहे आणि काय फटका, लॉफ्टेड फ्लिक. धावा 6. एक्केचाळीस धावा फलकावरती आहेत आणि अजून दुसरं षटक संपलेलं नाही. 14 धावांची सरासरी प्रत्येक षटका पाठीमागे आवश्यक आहे आणि मला वाटतं या 2 षटकांमध्ये 3 षटकांच्या धावा आणलेल्या आहेत फलंदाजांनी. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू आहे आणि यास चेंडू चांगला ठरलेला आहे. षटक संपलेले, 2 षटकांचा खेळ संपला. 41, 41 लॉस ऑफ नो विकेट. मोठे मोठे आवाज दोन्ही फलंदाजांनी केलेले आहेत. 48 चेंडू आणि 100 धावा विजयासाठी. अजून 100 पाहिजे. 41 आलेले आहेत फलकावरती आणि 100 धावा पुढच्या 8 षटकांमध्ये बनवायच्या आहेत. 8 षटकांचे सामने आपण बघितले आतापर्यंत, परंतु कोणत्याही संघाला 100 धावांचं आव्हान 8 षटकांमध्ये ओलांडता आलं नव्हतं. हा या स्पर्धेचा इतिहास विसरता येत नाही, परंतु इतिहास मोडला जाणार नाही असं कोणी ठामपणे सांगू शकत नाही.
अस्त्र ऋषी बिबवेच्या हातामध्ये सोपवलेलं आहे. विश्वेश उटांगळे 5 चेंडूमध्ये 19 तर प्रीतम आमरे 8 चेंडूमध्ये 15. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल अपेक्षित आहे. अजून एक षटक हे पॉवर प्लेचं षटक असणार आहे. 3 षटकं पहिली ही पॉवर प्लेची आहेत आणि अजून ती संपलेली नाहीत. 2 षटकं संपलेली आहेत. 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर असणार आहे. पॉवर प्ले मध्ये तुमच्याकडे एक क्षेत्ररक्षक कमी आहे त्यामुळे 30 सर्कलच्या आतमध्ये हे वाढव ना रे. यस कॅच होईल आणि पहिलं यश फलंदाज विश्वेश उटांगळे बाद. ऋषी बिबवेच्या पहिल्या चेंडूवरती पहिला फलंदाज बाद आहे. प्रतिष्ठानला मिळतं. आखूड टप्प्याचा चेंडू होता. हुक करण्याचा प्रयत्न होता परंतु लांब खेळला बघा शरीरापासून. उंची देखील मिळाली होती आणि चेंडू त्यामुळेच उंच आकाशामध्ये बराच वेळ राहिला. स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाने चूक केली नाही आणि झेल पकडला गेलेला. 41 एक बाद 41. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. ऋषी बिबवेनं डावाला खिंडार पाडलेला आहे. मजबूत भिंत असते. भिंतीची एक वीट मोकळी झाली की बाकीच्या विटा आपोआप मोकळ्या होतात. आखूड टप्प्याचाच टाकलेला आहे मात्र यावेळेस डोक्यावरून जाईल तो. वाईडची घोषणा आहे. एक अतिरिक्त धाव फलकावरती 42 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. तिसरं षटक एव्हाना सुरू आहे. आपट बार टाकायचा प्रयत्न सातत्यानं होतोय. बाउन्सर त्याला आपण परफ्यूम बॉल म्हणतो कारण बाउन्सर हा नाकाजवळून जात असतो. उजव्या यष्टीच्या बाहेर बराचसा बाहेर परत एकदा वाईड आहे. 2 लागोपाठचे वाईड. एकदा आपटला तर डोक्यावरून गेला. एकदा पुढे टाकायचा प्रयत्न केला परंतु लाईन खूप बाहेरची ठेवली. आणि T20 च्या जमान्यामध्ये असे वाईड शक्य आहेत कारण गोलंदाज चेंडू लांब टाकायचा प्रयत्न करत असतात शरीरापासून. तिथे कोणा मारायचा प्रयत्न होतो. यावेळेस फ्लिक केला चेंडूला. हलक्या हाताने चेंडूवरती फुंकर मारली फक्त. तिथे थोडस खराब क्षेत्ररक्षण मात्र त्याचा परिणाम होणार नाही. एकच धाव मिळणार आहे. धावफलक पुढे 44 पर्यंत पोहोचेल. एक गडी बाद 44. या षटकामध्ये 3 धावा आलेल्या आहेत 2 चेंडूंमध्ये. या अगोदरच्या षटकांमध्ये अक्षरशः चौकार आणि षटकारांची भाषा बोलत होते फलंदाज विशेषतः विश्वेश आणि प्रीतम आता मैदानामध्ये आहे. आशिष शेंडगे नवीन खेळाडू आहे. एका चेंडूमध्ये त्यानं खातं खोललंय आणि प्रीतम अजून सुरूच आहे आणि प्रीतमचा धडा काही सुरूच आहे. 6 धावा षटकार. एक षटकार ठोकतोय. 21 वरती पोहोचेल प्रीतम. आणि अनेक वेळा या संघाच्या बाबतीमध्ये ताल संघाच्या बाबतीमध्ये पाहिले आपण. सलामीचे 2 फलंदाज विश्वेश आणि प्रीतम. ज्यावेळेस विश्वेश मैदानामध्ये असतो प्रीतम बाद होतो. विश्वेश जबाबदारी घेतो तर प्रीतम विश्वेश बाद झाला की प्रीतम जबाबदारी घेतो. परत एकदा कडक शॉट दमदार आहे. सीमारेषा पुन्हा एकदा फोडली. बांध पुन्हा एकदा फोडला आणि प्रीतमच्या बॅट मधून इथे पुन्हा 4. 54 वरती पोहोचेल स्कोअर. षटक तिसरं अजून सुरू राहील. धावा येत प्रीतम आमरे चौकार ठोकतो इथे. मखमली धावांचा सडा त्याने टाकलेला आहे मैदानामध्ये.
25 वरती नाबाद आहे. 250चा स्ट्राईक रेट आहे. आणि फलंदाज प्रीतम समोर असेल. आता गोलंदाज ऋषी बिबवे. पहिल्या 2 चेंडूमध्ये सुरुवात थोडीशी चांगली होती, तिथे थोडा भरकटला होता, वाईड आले होते 2. त्यानंतर गोलंदाज स्क्वेअर लेगला खेळायचा प्रयत्न, धाव तिथे मिळणार नाहीये. चेंडू शरीरावरती आदळलेला आहे आणि अजून एक चेंडू टाकावा लागेल. 5 चेंडू या षटकातले कंप्लीट होत आहेत. 2 वाईड टाकले, त्यामुळे हे षटक अष्टक झालेले, 8 चेंडूंचं झालेलं आहे. चौपन्न धावा, 1 बाद 54. यस, कडक लॉफ केला चेंडू लॉंग ऑनला आणि प्रीतम आंबरेच्या बॅट मधून पुन्हा षटकार. 3 षटकांचा खेळ 60 धावा, 20 धावांची सरासरी पहिल्या 3 षटकामध्ये. पहिल्या पॉवर प्ले मध्ये 140 ला प्रत्युत्तर देताना तालवाद्य पथक. 42 चेंडू शिल्लक, 81 धावांची आवश्यकता. आस्किंग रन रेट जो आहे तो मागे आलेला आहे. अप्रथितयश उद्योजक सन्मान्य अविनाशजी चरवड सरांचं आगमन इथे होत आहे. मुद्रा प्रतिष्ठान आणि शिवमुद्रा ढोल ताशा पथकच्या वतीनं अविनाशजी चरवड सरांचं उद्योजक उपस्थित आपलं मनपूर्वक स्वागत, सहर्ष स्वागत. फलकावरती धावा 60, 3 षटकांमध्ये 60 धावा फलकावरती आलेल्या आहेत. आणि प्रीतम बारीची प्रीतम आंबरेची फलंदाजी मात्र बहरते. उद्योजक सन्माननीय दीपक दादा दांगट सरांचं आगमन, आपलं मनपूर्वक स्वागत. विनंती करतो आपण अतिथी कक्षामध्ये या. एक सुंदर अशी स्पर्धा आहे. ढोल ताशा वाद्य पथक आणि पथकांतील खेळाडू इथे आज क्रिकेटचा खेळ खेळतायत आणि कुठेही वाटत नाही की ते क्रिकेट यस तेवढाच दमदार खेळ आहे. तेच टेक्निक त्यांच्याकडे आहे. म्हणजे आम्ही ढोल वादन जितकं चांगलं करू शकतो, क्रिकेट तेवढंच चांगलं खेळू शकतो. कुणी प्रोफेशनल क्रिकेटर या स्पर्धेमध्ये नाहीये, सगळे हौशी खेळाडू आहेत. हौस म्हणून ढोल वाजवतात, हौस म्हणून क्रिकेट खेळतात. त्यांचं प्रोफेशन वेगळं आहे. प्रत्येकाचं वेगळं प्रोफेशन आहे. आपापल्या क्षेत्रामध्ये प्रत्येक जण तेवढाच यशस्वी आहे आणि खेळामध्ये देखील. यास कडक प्रीतम पुन्हा एकदा ठोकला. प्रीतमनं षटकार, 67 धावा. प्रीतम जेव्हा खेळतो ना तेव्हा तो पूर आलेल्या नदीसारखा भरून वाहतो आणि नदीला पूर आल्यानंतर ती काठ उद्ध्वस्त करत जाते. हा गोलंदाजांना उद्ध्वस्त करत जातो. धावांचा टेम्पो त्याचा वाढत जातो. तो फलंदाजीतला रोल्स रॉईस आहे. प्रीतम आंबरे 37 नाबाद, 13 चेंडू मध्ये 37. आक्रमकता त्याच्या नसानसात आहे. रंध्रात आहे. प्रत्येक चेंडू फोडून काढतो, जणू काही त्याचा आणि चेंडूचं मागच्या जन्मीचं वैर आहे. ओहो, इथे फोडला चेंडू, मात्र उंच आकाशामध्ये. क्षेत्ररक्षक खाली आहे. प्रीतम होईल बाद. मोठी विकेट, फसलेला फटका आणि मोठा मासा जाळ्यामध्ये अडकला. काय जबरदस्त मॅच आहे आणि त्यामुळं जीवावरती उदार होऊन फलंदाजी करतायत. त्यांना माहिती आहे इथे आक्रमकतेशिवाय पर्याय नाहीये. आक्रमण केलं तरच आपण 140 धावांपर्यंत पोहोचू शकतो आणि त्यामुळेच ऍक्सिडेंट होत आहेत. विश्वेश बाद झाला. विश्वेश उटांगळे चांगली फलंदाजी करत होता, परंतु तसाच तो बाद झाला. त्याच्यानंतर इथे बाद झाला पुन्हा एकदा प्रीतम आंबरे. तो देखील स्वार झाला होता गोलंदाजांवरती. प्रत्येक चेंडू तो सीमारेषेच्या बाहेर पाठवत होता, पण तसाच मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात बाद झालेला. दोन्ही नवीन आहेत आता, आशिष शेंडगे आणि सिद्धेश भोसले. स्ट्राईक एंड वरती सिद्धेश
नॉन स्ट्राईक एंडवरती आशिष तर प्रसन्न बडाळे. फलंदाजीमध्ये गोलंदाजीमध्ये दोन्ही क्षेत्रामध्ये प्रसन्न बडाळेची क्षमता मोठी आहे. उजव्या हाताने ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा परत एकदा हवेमध्ये चेंडू थोडा वेळ एक्स्ट्रा कव्हरला लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पोहोचतोय. बघूया एकच धाव इथे प्राप्त होऊ शकते सिद्धेश भोसलेसाठी. 68 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये चौथं षटक मैदानामध्ये सुरू आहे. फलंदाजांचं वर्चस्व राहिलं या स्पर्धेमध्ये. या मॅच वरती देखील त्यांचाच प्रभाव दिसतोय. आणि फलंदाजांनी आतापर्यंत गोलंदाजांच्या तोंडचं पाणी पळवलेलं आहे आणि इथून पुढे ते काही तोंडात बासुंदी भरवणार नाही तुम्हाला. पण कसं रोखतायत गोलंदाज हे बघायचंय. या षटकामध्ये फक्त 8 धावा आल्यात. एक विकेट देखील. उजव्याच्या बाहेरचा चेंडू थोडासा कमी गतीने टाकला होता. ड्राईव्ह केला चेंडू तिथे कव्हर्स कडे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि धाव फलक पुढे पोहोचेल. 70 धावा. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 70 धावा फलकावरती. पॉवर प्ले केव्हा संपला होता. 10 क्षेत्ररक्षकांबरोबरच खेळतायत टीम गजर प्रतिष्ठान. संघनायकाकडून थोडीशी चूक होते आणि त्याचा संघाला फटकाही बसतो. ज्यावेळी टीम लिस्ट देताना त्यांनी अमोल गवारेला अंतिम 11 खेळाडूंच्या यादीत ठेवलं. त्यामुळे आता 10 खेळाडूंबरोबरच खेळायचंय. पण एक क्रिकेटमध्ये जरी पॉवर प्ले संपला तर नियम सांगतो की 5 क्षेत्ररक्षक थर्ड टायर सर्कलच्या बाहेर. त्यामुळे जरी तुमच्याकडे क्षेत्ररक्षक असतील 10 तरी 5 तुम्ही थर्ड टायर सर्कलच्या बाहेर ठेवू शकणार आहात. 3च क्षेत्ररक्षक थर्ड टायर सर्कलच्या आतमध्ये असतील तर बचाव करता येऊ शकतो. सीमारेषेवरचा बचाव तुमचा भक्कम होणार आहे. थर्ड टायर सर्कलवरचा जो बचाव आहे तो थोडासा कमकुवत होऊ शकतो. पण त्यासाठी तयार असलं पाहिजे. गोलंदाजांना अधिकचा एफर्ट्स इथे अपेक्षित आहेत कारण धावा रोखायच्या आहेत. 140 धावा. या मैदानामध्ये कुठलाही स्कोअर सुरक्षित नाहीये. म्हणजे आपण बघितलं असेल जरी रेकॉर्ड दाखवत असेल की सगळ्यात जास्त मोठा स्कोअर चेस झालाय तो 98 आहे. पण या स्पर्धेमध्ये 164 धावा बनलेल्या आहेत. 140 बनलेले आहेत. 132 बनलेले आहेत. 122 बनलेले आहेत. असे स्कोअर आलेले आहेत सातत्यानं. हे 8 षटकांच्या मॅचेस आहेत. ही 10 षटकांची मॅच आहे. पण मोठे स्कोअर आलेले आहेत. त्यामुळं 140 धावा पार होणार नाहीत हे म्हणणं धारिष्ट्याचं ठरणार आहे. धाडसाचं ठरणार आहे. ज्या पद्धतीची सुरुवात झालेली आहे पहिल्या 5 षटकांमध्ये 4 षटकांमध्ये 60 ओलांडलेली आहे. दिशा देण्याचा प्रयत्न आहे. हलकासा टच केला चेंडूला. लॉंग लेग कडे डीप मधून क्षेत्ररक्षक पोहोचला. 2 धावा इथे प्राप्त होत आहेत. 72 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 5वं षटक सुरू झालेलं. मित परमार मागच्या मॅचचा हिरो होता. मित ज्यावेळेस सगळे फलंदाज यस कडक उंच फटका आहे. लांबी किती घेणार आणि घेतलेली आहे. लांबी येते परंतु चेंडू पंच तिथे तपासणी करतायत की 4 आहेत की 6 आहेत. क्षेत्ररक्षकांनी देखील योग्य निर्णय दिला तरी चालेल. आम्ही प्रेक्षकांना नाही विचारू शकत की काय तिथे घडलेलं आहे. क्षेत्ररक्षकांना अंपायर विचारू शकतात की चौकार असेल की षटकार आहे. आणि अलीकडं तिसऱ्या पंचांचा पर्याय आपल्या समोर आहे. कॅमेरा वर्क चांगलं आहे. tenniscricket.in चं 21 लाखांपेक्षा जास्त सबस्क्रायबर फक्त टेनिस क्रिकेटसाठी मिळवणारी ही वाहिनी आहे. संतोष नाणेकर यांनी खरं तर 2012 साली tenniscricket.in ची स्थापना केली होती आणि त्यानंतर मोठा प्रवास या वाहिनीने केलेला आहे. संपूर्ण देशभर जगभर टेनिस क्रिकेटच्या स्पर्धांना ते ब्रॉडकास्ट करत असतात. या स्पर्धेसाठी देखील 4 कॅमेरे काम करतात आणि त्यामुळे पंचांचा निर्णय अगदी सोपा. पंचांना निर्णय घेणं सोपं ठरलेलं आहे. चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडलेला आहे. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये चेंडू होता. कॅच होणं स्वाभाविक होतं, शक्य होतं. पण दोन्ही बाजूने 2 क्षेत्ररक्षक आले होते. कदाचित दोघेही कॅचसाठी गेले असते तर मला वाटतं मोठा ऍक्सिडेंट तिथे होणं शक्य होतं. कॅच सुटलेला आहे पण ऍक्सिडेंट झालेला नाहीये. सन्माननीय अविनाश भाऊ चरवड आणि दीपक शेठ दांगट यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. मी आशुतोष देशपांडे सरांना विनंती करतो की त्यांनी या दोन्ही सन्मानार्थींचा सन्मान करावा. शिवमुद्रा पथकाला सातत्यानं सहकार्य लाभत असतं अविनाशजी चरवड आणि दीपक शेठ दांगट यांचं.
या दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत, त्यांचा सन्मान या ठिकाणी पार पडतोय. तर बघा 77 धावा आल्या, धावफलकावरती एक चौकार मिळालाय. आशिष शेंडगे आणि सिद्धेश भोसले. आशिष शेंडगे 100चा स्ट्राईक रेट खेळतोय, सिद्धेशकडे 200चा स्ट्राईक रेट आहे. लांब होता चेंडू, मात्र निघून गेला, मग बॅट आली. चेंडूचा वेग प्रचंड होता, त्यामुळे अप्परकट कनेक्शन झालं नाही. मान्यवरांचे सन्मान मंचावरती संपन्न होत आहेत. ढोल ताशा पथक खर तर मिरवणुकीची लज्जत रंगत वाढवते. वाह, टायमिंग बेमिसाल आहे. आणि फलंदाज आशिषची ललकार, प्रेक्षकांचा जय जयकार, षटकार. त्र्याऐंशी धावा, 5वं षटक अजून संपलेलं नाही. 58 राहिलेत फक्त. मॅजिक ओव्हर येणं शिल्लक आहे. आणि गॅप मध्ये चेंडू अडवलाय. चित्त्याची झेप होती चेंडूवरती. अनिल होता तिथे. अनिल नाही तो चित्ता आहे. भारतामध्ये कुणो मध्ये आहे चित्ते, पण तिथल्या चित्त्यांना सुद्धा हेवा वाटला असेल, अरे आमच्यापेक्षाही कुणीतरी चपळ आहे इथे. ढोल ताशा पथकांमध्ये हा चित्ते कुणो मध्ये, बिबटे आमच्याकडे. गड्याच्या मोबदल्यामध्ये 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. 30 चेंडूमध्ये 56 धावा हव्यात. मॅजिक ओव्हरचा फायदा गजर प्रतिष्ठान उठवू शकतात, आणि तिथे जर 5 धावांचा ऍडव्हान्टेज त्यांनी मिळालं तर अजून चांगला स्कोअर होऊ शकतो. पुढच्या 4 षटकांमध्ये मॅच अधिक रोमांचित होणार आहे. बघायचं प्रत्यक्षात काय घडणार आहे, काय बिघडणार आहे. या बाजूने दोघंही फलंदाज फॉर्म मध्ये. सलामीची जोडी जरी बाद झाली असली तरी सुद्धा धावसंख्येचा ओघ कुठेही कमी झाला नाही. ही अत्यंत जमेची बाजू आहे ताल वाद्य पथकसाठी. 56 पाहिजे 30 चेंडूमध्ये. लाईट्स बंद होणार आहेत, काळजी करू नका. लाईट्स बंद होणार आहेत. चेकिंग चालू आहे, आणि बरोबर इनिंग ब्रेक मध्येच त्यांनी लाईट्सचे चेकिंग सुरू केलेले आहे, कारण आमच्या लाईट्स ऑपरेटरला पण सेन्स आहे मॅचचा. काळजी कुणी करू नका. तर जाऊया मैदानामध्ये, जिथे अजून पाहिजे 56 धावा. 30 चेंडूमध्ये 56 धावा. लक्ष कागदावरती सोपं दिसतंय, पण गजर प्रतिष्ठान काही बर्फाचा गोळा नाहीये. ते सुद्धा लढवई आहेत, कणखर आहेत, पाषाण आहेत, आणि लढतील. या मॅच मध्ये रंग निर्माण करतील, जिवंतपणा आणतील, आणि मजा येईल. काळजाचा ठोका चुकेल अंगावरती, रोमांच उभे राहतील जेव्हा समालोचनासाठी येतील शैलेश निवंगुणे सर. थँक्यू. आणि इथे 6व्या षटकाची सुरुवात, आणि पहिल्याच बॉलवरती विकेट. 50-50 ओव्हर मध्ये मोठा धक्का इथे संघाला बसतोय. चांगला झेल इथे आपण पाहतोय, टिपला जातोय, आणि विकेटचं पतन. अजून एक बॅटर डगआउटच्या दिशेने. बॅक टू द पॅव्हिलियन.
56 धावा आणि त्यामध्ये ही मॅजिक ओव्हर आहे, म्हणजे आता तुर्तास सांगता येणार नाही. दोन्ही संघांना समान संधी आहे, 50-50 चान्स आहे. बघा ज्यावेळेस असं वातावरण होतं ना त्यावेळेस बॉलिंग टीमला त्याचा फायदा होतो. याच्या मागचं कारण आहे सूर्यप्रकाश जसा मैदानामध्ये कमी होतो बॉल तेवढा वेगात ट्रॅव्हल होत नाही आणि त्याचा फायदा हा बॉलिंग टीमला नेहमी होतो. बघूया आता त्याचा फायदा इथे घेतला जाईल का. पहिल्याच बॉलवरती इथे विकेट. पुढचा बॉल इथे देखील हलक्या हाताने चेंडूला कट केलाय. इथे क्षेत्ररक्षण खराब आणि बॉल मात्र जाईल सीमारेषा पार. येतोय नशिबाची साथ. चौकार 4 धावेंसाठी. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 89 धावा. 89 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. 3 बॅटर आतापर्यंत बाद आहेत. अशा प्रकारच्या चुका आता मात्र इथे परवडणाऱ्या नाही आहेत. गजर संघ आतापर्यंत मॅच मध्ये आपलं आव्हान टिकून ठेवलेलं आहे. एक खेळाडू कमी आहे परंतु ती कमतरता अजूनही भासून आलेली नाहीये. क्षेत्ररक्षकाकडून चूक त्यानंतर आलेला चौकार. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज जोरदार अपील आणि पंचांचा बोट आकाशाकडे. तीन चेंडूंमध्ये 2 विकेट इथे प्राप्त केल्यात. प्रसन्न चांगली गोलंदाजी आहे. इथे देखील हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगतो होते 2 चेंडूंमध्ये 6 धावा गरजेच्या आहेत. अन्यथा या 50-50 ओव्हर मध्ये नुकसान सोसावं लागेल ताल संघाला. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅकफुटला साथ. बॉलला फोर्स केलाय डीप कव्हर पॉइंटच्या दिशेने. सिंगल इथे प्राप्त होते. धावसंख्येमध्ये मात्र 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 90 धावा. 90 रन्स ऑन बोर्ड. ब्रेक टाइम 90 धावा. 4 बॅटर बाद. शेवटचा चेंडू आहे 50-50 ओव्हर मधील. आतापर्यंत 5 आल्यात. षटकार आला तर बोनस, चौकार आला तर नुकसान. पुढचा बॉल प्रयत्न केलाय आणि आडव्या बॅटने बॉलला पाठवून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावेंसाठी सिक्सर. चोवीस चेंडूंमध्ये 39 धावींची गरज आहे. 24 बॉल 39. अजूनही मॅच ऑन आहे. 17 धावा या षटकामध्ये आपण येताना पाहिल्यात. क्षेत्ररक्षक आलेले आहेत. जो खेळाडू कमी होता त्याची भर झाली आहे फिल्डिंग साठी. आता त्यांना गोलंदाजी करता येणार नाही कारण 6 षटकं होऊन गेली. 6 षटकानंतर त्यांना गोलंदाजी करावी लागेल आणि मॅच तर 10 षटकांची आहे.
त्यामुळे त्यांना फिल्डिंग करता येईल, बॉलिंग करता येणार नाही. चला आपण मॅच कडे वळतोय. पहिलाच बॉल हलक्या हाताने टॅप केला पॉइंटच्या दिशेने. आता मात्र चेंडू सुरेखरित्या अडवलाय. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षण करणं हे फार अवघड काम आहे, सोपं नाहीये. कारण सरळ रेषेमध्ये कधीच बॉल येत नाही, तो नेहमीच वाकड्या दिशेने, उलट्या दिशेनेच आपण येताना बघितलेला आहे. धावसंख्या होते ती 103 धावा. पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पुल आणि इथे क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन बसेल. विकेटचं पतन, मोठी विकेट इथे गमावली आहे. आशिष इथे झेलबाद. बॅक टू द पॅव्हिलियन. नाहीये, मी तुम्हाला सांगितलं एखादा बॉल ट्रॅव्हल होईल, परंतु सातत्याने रिस्क घेऊन चालणार नाही. बाद मोठी विकेट इथे गमावली जाते. बरीने टॉप ऑर्डर इथे मात्र आपण पाहतोय ढासळली जाते. आता मिडल ऑर्डर टेल एंडरला इथे डाव सावरावा लागेल. साहिल इथे विकेट प्राप्त करतायत. एक चांगला झेल डीप मध्ये मी त्यांनी टिपलाय. पुन्हा एकदा मॅच मध्ये पलटवार होणारी वेळ. आणि जशी मॅच इथे गरमागरम आहे तसेच गरमागरम इथे मोमोजचा देखील आस्वाद घ्या. एका डिश वरती एक डिश फ्री आहे. स्व खर्चाने त्या गोष्टीचा लाभ घ्या. मोमोज जे काउंटर ओपन आहे तिथे जा आणि तो आस्वाद घ्या. मॅच कडे वळूयात. हा चेंडू देखील एक्सप्रेस डिलिव्हरी, ती जमिनी लगत सबमरीन डिलिव्हरीचा वापर. दुविधा मनस्थितीमध्ये बॅटर आपल्याला पाहायला मिळाले. आता पुन्हा एकदा आपण पाहतोय मॅचने कलाटणी घेतली आहे. 103 धावा झाल्यात. वेळ जर आपण बघितला तर हळूहळू कमी होतोय. आता चर्चेला वेळ जास्त खर्च करू नका. ज्यादा करोगे चर्चा तो बढ़ जाएगा खर्चा. आता खर्च वाढू नका. 12 मिनिटं राहिली आहेत आणि अजूनही आपल्याला 21 चेंडू हाताळायचे आहेत. 12 मिनिटांमध्ये 21 चेंडू थोडस अवघड आहे, परंतु खेळत राहा. वेळ जास्त खर्च करू नका. पुन्हा एकदा शफल खेळण्याचा प्रयत्न. डाव्या एसटीच्या वरून चेंडू गेलाय. प्रत्येक बॉल वरती इथे अपील करण्यात येते. अपील साठी देखील वेळ खर्च होतो. ज्याप्रमाणे आपण म्हणतो ना कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागतं, त्याचप्रमाणे तुम्हाला इथे वेळेचं देखील भान ठेवणं गरजेचं आहे. 103 धावा आतापर्यंत झाल्यात. 5 बॅटर बाद आहेत. निम्मा संघ डगआउटच्या दिशेने गेलाय. निम्म्या संघाला इथे धावा बनवाव्या लागणार आहेत. पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. एखादी विकेट मिळवल्यानंतर ते अग्रेशन, ते कमबॅक इथे गजर संघाकडून पाहायला मिळालंय. या संपूर्ण लीग मध्ये जर बघितलं ना तर नशीब कोणाचं चांगलं आहे तर फक्त गजर टीमचं चांगलं आहे. कारण या संघाने पलटवार केलेला आहे. धावसंख्या 103. इथे फुलटॉस. इथे मात्र गोलंदाजाच्या हातातून चेंडू निसटतोय. सिंगल तर इथे मिळते. धावसंख्येमध्ये फक्त आणि फक्त सिंगल सिंगल सिंगल. एकेरी धावेची वाढ. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 104 धावा. 104. 104 धावा षटकाच्या समाप्तीनंतर. 7 षटक संपलेत. 104 धावा झाल्यात. 5 विकेट इथे गमावल्यात. येणारे 18 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे. दोन्ही संघांकडे अजूनही समान संधी आहे. काय मॅच इथे रंगली आहे. आशिष बिना पाण्याची बाटली घेतच गेला. बॅटरला पाणीच दिलं नाही, क्षेत्ररक्षकालाच पाणी देऊन आलेत. महत्वाचं काय होतं, मेसेज देणं. 18 मध्ये 37 करायच्यात, तो दिलाय. बघूया आता 18 मध्ये 37. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज महत्वपूर्ण षटक हाताळण्यासाठी येत आहेत. नितीन संसारे
गोलंदाजी मार्क वरती इथे सज्ज होत आहेत. वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक आहे. पहिल्या षटकामध्ये 15 धावा नितीन संसारे यांनी खर्च केल्या आहेत. बघूया पहिलाच बॉल इथे स्विंग अँड मिस. हलक्या हाताने सिंगल काढण्याचा प्रयत्न, डबल माइंड इथे खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. एकेका धावेची किंमत इथे वाढत चालली आहे. पटपट खेळावं लागेल अन्यथा पेनल्टी ही मात्र निश्चित इथे बसणार आहे. पहिलाच बॉल इथे निर्धाव चेंडूने इथे सांगता झाली आहे. धावसंख्या मात्र 104 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढचा बॉल इथे देखील आपण पाहतोय उजव्या यष्टीच्या बाहेर. पंचांनी वाईट बॉलचा इशारा केलाय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 105 धावा. चला इथे स्कीम देखील आली आहे. 120 रुपयांना मोमोज कॉर्नर मध्ये 2 प्लेट तुम्हाला मिळणार आहेत. मोठ्या संख्येने लाभ घ्या. आणि इथे देखील लाभ मिळालाय. इनसाइड एज, लेमन कट, चायनीज कट, बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 4 4 4 4 4 चौकार. हॅलो, पुढच्या दोन्ही संघांनी तयार राहायचंय. ही मॅच संपल्यावर लगेचच आपण तातडीनं सामना सुरू करणार आहोत. 109 धावा झाल्यात. काय मॅच इथे रंगली आहे. वा, पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला कट केला. पॉइंट मध्ये सांगितलं मी तुम्हाला, सरळ रेषेमध्ये कधीच बॉल येत नाही. इथे चेंडूने गुंगारा दिला आणि बॉल मात्र सीमारेषेच्या पलीकडे. हा येतोय चौकार. बस काय भावा, या मिळाल्या 4 धावा. चौकार. 113 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. या चौकारानंतर समीकरण बदललंय. येणारे 15 चेंडू आणि 15 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी 28 धावेंची गरज आहे. मॅच ऑन आहे, गेम ऑन आहे, चेस ऑन आहे. टेलँडरला इथे जबाबदारी दिली आहे चांगल्या सुरेख पद्धतीने. इथे बॅटची एज लागली तरी धावा आहेत. 360 मैदान आहे, कुठेही धावा मिळू शकतात. जागा बदलली आहे. बघूया क्षेत्ररक्षकाची जागा बदललेली. इथे टीमचं नशीब बदलतंय का. चला पटपट खेळा, पटपट खेळा, पटपट खेळा. वेळ वाचवा. अजून इथून पुढे आपल्याला 2 मॅच कव्हर करायच्या आहेत. अजून एक सेमीफायनल आणि त्यानंतर मेगा फायनल. 6 मिनिटं राहिली आहेत. घड्याळ तुमच्यासाठी थांबणार नाही. तुम्हाला खेळावं लागेल. 113 5 बॅटर बाद 113. पुढचा चेंडू या षटकातील 15 मध्ये 28. 15 गेंदों में 28 रनों की जरूरत. अगली गेंद फिर से एक बार उसी तरह से खेलने की कोशिश. फिर से एक बार बिंदी गेंद. परंतु इथे पंच कळवतात वाईट बॉल आहे. परंतु लगेच इथे तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला जातोय. चांगलं काम आहे पाणी पाजणं. मिळाली संधी की पाणी घेऊन जातात. चला तिसऱ्या पंचांनी इथे कळवलंय इट्स अ वाईट बॉल. धावसंख्येमध्ये अतिरिक्त धावेने वाढ. धावसंख्या होते ते 114 धावा. धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. येणारे 15 चेंडू आणि 27 धावेंची गरज आहे. दोन्ही संघांकडे समान संधी आहे. थोडस पटपट खेळावं लागेल. पुढचा बॉल इथे देखील समोरच्या दिशेने उडवलाय. क्षेत्ररक्षक कुठलाही तैनात नाहीये. बॉल मात्र जाईल सीमारेषेच्या पार. येईल पुन्हा एकदा चौकार. 4 धावा. लावायला नसेल तर कंटिन्यू ठेवा. सिद्धांत तिथे आपण पाहतोय बॅटिंग करतायत अप्रतिमरित्या.
धावसंख्या मात्र 118 धावा झाल्या. 14 चेंडूंमध्ये 23 धावांची गरज आहे. 14 बॉल 23. पुढचा बॉल 14-23 हे समीकरण. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला इथे जागा दिली आहे. पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक वेगात जाऊन चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतील. सिंगल वेगवान, दुसरीचा प्रयत्न, दुसरी देखील इथे वेगवान आहे. बॅकअप नव्हता, इथे देखील चूक झाली असती, परंतु 2 धावा मिळतील. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 120 इथे झाली आहे आणि 120 रुपयामध्ये मोमोज कॉर्नर मध्ये एका डिश वरती 1 डिश फ्री आहे. 120 उगाच झालेले नाही आहेत, कारण मोमोज कॉर्नर मध्ये 120 रुपयाला 120 रुपयाचीच तेवढीच डिश तुम्हाला फ्री मिळणार आहे. त्यामुळे लाभ घ्या. चला मॅच कडे वळूयात. 120 वरती 5. इथे देखील हलक्या हाताने चेंडूला डीप कव्हर पॉइंट मध्ये खेळून काढलाय. सिंगल मिळते. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या 121. 8 षटकांमध्ये 121. 12 चेंडूंमध्ये अजूनही 20 धावींची गरज आहे. 12 गेनों में 20 रनों की जरूरत. ना इथे पेनल्टी मिळणार नाही बरं का. आणि खेळपट्टीवरती कधीच पाणी प्यायला थांबायचं नाही. बाहेर येऊन प्यायचं पाणी. तुम्ही जर खेळपट्टीवरती पाणी सोड, हा तुम्ही पण जा आता. 3 मिनिटं राहिले. तर तुम्ही पण पाणी पाजा. इथे पंच सारख्या इथे सूचना देत आहेत. म्हणजे आम्ही सांगतोय असं पाणी सारखं नेत नाही हो. थोडीशी काळजी घ्या ना. पंच काही करू शकत नाही, हे डायरेक्ट पळत सुटतात. आशिष, एवढं पाणी कधीच कोणाला पाजलं नसेल, एवढं पाणी आजच पाजून घेतलंय. चला मॅच कंटिन्यू चालू करा. अजिबात वेळ काढू नका. 12 चेंडूंमध्ये 20 धावा. लाईट लावायची आहे ते नको म्हणतात. थांबा. लाईट लावायची आहे का तुम्हाला? पाहिजे असेल तर थांबा जरा वेळ. मग हा थांबा, मग लाईट लावू द्या. उगाच नुकसान नको तुमचं. आता जा, आता पाणी घेऊन जा. आता लाईट लावस तो हा जा. ते पण हट्टी आहे, ते पण जात आहेत. खरंच पाणी पितात की एवढं काय कळत नाही. हा, घरी जर कोणी सांगितलं ना तांब्या भरून देत तर देणार नाहीत. आता बाटल्याच्या बाटल्या घेऊन चाललेत पाण्याच्या. हे लय महत्वाचं आहे. कंसात पाणी हा शब्द लावावा लागेल. पाणी पाजलेलं चांगलं आहे. बघा 12 चेंडूंमध्ये 20 धावा. कोण कोणाला पाणी पाजेल आता तुर्तास सांगता येणार नाही. स्वतःची टीम स्वतःच्या टीमला पाणी पाजते. 12 चेंडूंमध्ये 20 धावींची गरज आहे. थोडस पाणी पंचांना पण पाजा. शेवटचं इथे क्षण आहे, अन्यथा पंच तुम्हाला पाणी पाजतील. पंचांना पाणी पाजा. हा, त्या मेन पंचांना पाजा. ते फार कटाक्षाने पाहतात, त्यांना पाजा. पट्टी आणि या खेळपट्टीवरती खेळण्याचा आनंद काहीसा वेगळाच आहे. या मैदानामध्ये खेळण्यासाठी फार चांगले चांगले खेळाडू आतुर असतात. आणि या मॅच मध्ये किंवा या स्पर्धेमध्ये जर विचार केला तर फार क्वचित क्रिकेटमध्ये सहभागी होणारे खेळाडू आहेत. प्रोफेशनली क्रिकेट फार क्वचित खेळतात. काही खेळाडू आहेत जे प्रोफेशनली खेळतात, परंतु काही खेळाडूंना तरीही वर्ल्ड कप मध्ये खेळण्याचा आनंद इथे मिळतोय, आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा. त्या मॅचला सुरुवात होते.
पहिलाच बॉल इथे पॉइंटच्या दिशेने हलक्या हाताने इथे ढकलून दिलाय. धावसंख्येमध्ये होणारी 1 वाढ. अनिल आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती येतात. पहिल्या बॉलवरती सिंगल आहे. 11 चेंडूंमध्ये अजूनही 19 धावींची गरज आहे. 11 गनों में 19 रनों की जरूरत. 11 बॉल 19 ये होईना बात. अजून काहीच वेगळं. आता मध्येच असं काही लावू नका, थांबा. ते 11 चेंडूंमध्ये 19 धावींची अजूनही गरज आहे. 11 बॉल 19, 11 चेंडू आणि 19 धावींची गरज. पूर्ण फ्लड लाईट्स इथे ऑन होत आहेत. आता मात्र फ्लड लाईट वरती या धाव्यांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल. पुढचा बॉल तेजस यांच्यासाठी. अनिल गोलंदाजी मार्क वरती. पुन्हा एकदा बॅकफुटला जात बॉलला फोर्स केलाय. कव्हरच्या दिशेने सिंगल मिळते. धावसंख्येमध्ये 1 वाढ. पुन्हा एकदा सिंगल. धावसंख्या 1 2 3 123. 5 बॅटर बाद. 123 वरती 5 बॅटर आतापर्यंत बाद झालेत. 90 षटक मैदानामध्ये सुरू आहे. अजूनही दोन्ही संघ समान परिस्थितीमध्ये आहेत. 50-50% मॅच आहे. इथे देखील ऑन साइडला इथे खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक वेगात येतील. चेंडू अडवतील. सिंगल इथे पुन्हा एकदा प्राप्त केला जातोय. धावसंख्येमध्ये 1 वाढ. धावसंख्या 124. 5 बॅटर बाद. एकेका धावीची किंमत आता इथे खेळाडूंना कळणार आहे. जसा सोन्याचा भाव वाढतो ना तशी या एकेका धावीची किंमत वाढत चालली आहे. 124 धावा. पुन्हा एकदा खोलवाट टप्प्याचा खोदून काढलाय. ऑन साइडला पुन्हा एकदा शॉर्ट मिड विकेट मध्ये चेंडू इथे ट्रॅव्हल. ऋषी त्या ठिकाणी मीत परमार त्या ठिकाणी तैनात. सिंगल इथे मिळते. धावसंख्येमध्ये 1 वाढ. धावसंख्या 125 धावा. काय गोलंदाजी अनिल यांनी केली आहे. प्रत्येक बॉल वरती इथे सिंगल सिंगल आहे. धावसंख्या 125. 5 गड्यांच्या मोबदल्यात. पुढचा बॉल सफल झाले परंतु सफल मात्र झाले नाहीत. टो क्रशिंग यॉर्करचा वापर. झपकन चेंडू निघून गेला. अक्षरशः गुलीगत इथे धोका दिलाय आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातात झापूक झुपूक चेंडू जाऊन विसावलाय. निर्धाव चेंडूची इथे सांगता होते. 7 चेंडू आणि 16 धावेंची गरज. महत्वपूर्ण चेंडू आहे. या चेंडूवरती धावा बनवाव्या लागतील अथवा रोखाव्या लागतील. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलाय. डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट मध्ये तर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये इथे क्षेत्ररक्षक तैनात केलाय. इथे देखील हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. गुड स्टॉप. संघासाठी नक्कीच काही धावा वाचवल्यात. सिंगल मिळते. 126 धावा झाल्यात आणि दिलेला अवधी इथे समाप्त झालाय. याचा अर्थ शेवटच्या षटकासाठी गजर संघाला पॅनलाइज केलं जात आहे. फक्त 3 खेळाडू हे 30 सर्कलच्या बाहेर तैनात करावे लागतील. जो नियम आहे तो सर्वांना सारखाच आहे. मी तुम्हाला सातत्याने या गोष्टीची माहिती दिली आहे. वेळेचं बंधन आहे त्यामुळे तुम्ही पटपट खेळा. अजून जर एक्स्ट्रा 5 मिनिटं खर्च केली तर अजून 2 खेळाडू येतील. मग मात्र फार मोठं नुकसान होईल. आता फायदा बॅटिंग टीमला देखील आहे. शेवटच्या 6 चेंडूंमध्ये 15 धावेंची गरज. 3 खेळाडू फक्त 30 सर्कलच्या बाहेर तैनात आहेत. कशा प्रकारे या धावसंख्येला आकार दिला जाईल. एका बाजूने ताल तर दुसऱ्या बाजूने गजर. कोण कोणावरती इथे भारी पडेल. कोण मेगा फायनल मध्ये दाखल होईल. मेगा फायनल साठी दोन्ही संघ इथे आतुरतेने वाट बघतायत. कोणालाही इथे हरायचं नाहीये. सर्वांनाच जिंकायचंय. या अनोख्या संकल्पनेतील या अनोख्या पर्वातील या दुसऱ्या पर्वाचा मानकरी होण्यासाठी एक पाऊल पुढे जाण्यासाठी ही मॅच नक्कीच गरजेची आहे. शेवटचं षटक मैदानामध्ये सुरू होत आहे. 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये 15 धावेंची गरज. प्रेक्षकांची देखील मोठी गर्दी आहे. प्रत्येक संघाचे पाठीराखे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. ठाऊक आहे आज या स्पर्धेचा अंतिम दिवस, अंतिम सोहळा आणि या सोहळ्यामध्ये आपला संघ खेळतोय. आपल्या संघातील सहकारी खेळतायत. त्यांना पाठिंबा देणं देखील तितकंसं गरजेचं आहे. शेवटचे 6 चेंडू महत्वपूर्ण षटक. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय सचिन. गोलंदाजी मार्क वरती अंतिम षटक हाताळण्यासाठी
6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये 15 धावींची गरज. प्रेक्षकांना विनंती आहे, बाउंड्री लाईनला चिटकून बसू नका, थोडे मागे सरकून बसा. एखादा खेळाडू तुमच्याच अंगावरती पडेल, तुम्हाला दुखापत होईल, मागे येऊन बसा. थोडं मागे सरका, डिस्टर्बन्स होतो तिथे खेळाडूंना, तिथे खेळणाऱ्या खेळाडूंना देखील डिस्टर्बन्स होऊ शकतो. थोडस सहकार्य करा प्लीज. तुम्ही जर जवळपास थांबला, एखादा जर बॉल तुमच्या दिशेने आला तर क्षेत्ररक्षकाचा अंदाज चुकू शकतो. त्यामुळे थोडस सहकार्य करा, कारण मॅच अशा परिस्थितीमध्ये आहे की दोन्ही संघांना इथे संधी मिळणार आहे. चला पटपट खेळूयात. 6 चेंडू आणि 15 धावींची गरज. पहिला बॉल, पहिलाच बॉल आखूड टप्प्याचा, पहिलाच बॉल इथे आखूड टप्प्याचा आहे. पंचांनी इथे ताकीद दिली आहे गोलंदाजाला. 1 फॉर द ओव्हर. फर्स्ट बाउन्सर इथे अलाउ केलाय. बॅटर इथे रिटायर हर्ट आउट या नियमाने. बॅटर डगआउटच्या दिशेने. आता ते बॅटिंगला येऊ शकत नाही, कारण स्वतःहून ज्या वेळेस बॅटर मैदानाच्या बाहेर जातो त्यावेळेस तो रिटायर्ड होत नाही, तो रिटायर हर्ट आउट या नियमाने तो बाद ठरवला जातो. म्हणजे विकेटचे इथे पतन होत आहे, तर नवीन बॅटर मैदानामध्ये येतील. शेवटच्या 5 चेंडूंमध्ये 15 धावींची गरज. 5 बॉल 15. चला, बॉल तर काउंट होत नाही. आपण गल्ली क्रिकेट खेळत नाही, प्रोफेशनल क्रिकेट आहे. ते सगळे जुने नियम सगळे बंद झालेत, जे आपण मनाने तयार केले ते आता पुस्तकाचे नियम आहेत, नियमाने आपण खेळतोय. 5 चेंडू 15. इथे देखील बॅट वरतून चेंडू ब्रश. सिंगल भीती आहे, लगेच फेकी केली आहे. हातात चेंडू पकडायची देखील भीती आहे. कित्येक खेळाडू मैदानामध्ये असे असतील की त्यांना वाटत असेल आता माझ्याकडे चेंडूच येऊ नये, आला तर टेन्शन आहे, सुटला तर करायचं काय. प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने इथे काही माता भगिनी देखील इथे आलेल्या आहेत, त्या देखील मॅचचा आनंद घेत आहेत. कळतंय त्यांना देखील मॅच मधलं. पुढचा बॉल इथे विमर, आणि इथे सगळ्यात मोठी चूक. नो +4. हे भगवान, ये क्या हुई. मोए 4 धाब्यांसाठी चौकार. देखील आहे. शेवटच्या 4 चेंडूंमध्ये अजूनही 9 धाब्यांची गरज. पुढचा चेंडू असेल तो फ्री हिट. तेजस इथे स्ट्राईक वरती आहेत, गोलंदाजी मार्क वरती सचिन. पुढचा बॉल इथे मात्र बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, हा प्रयत्न मात्र फसतोय. चेंडू मात्र निर्धाव. 3 चेंडू आणि 9 धाब्यांची गरज. कधी इकडे तर कधी तिकडे. मॅच मात्र सातत्याने इथे कलाटणी घेते, परंतु सरते शेवटी कोण जिंकणार त्याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. जो जिंकणार तो मेगा फायनल मध्ये दाखल होणार. या पर्वाचा शेवटचा सामना खेळण्यासाठी तो तयार राहणार. गजर की ताल. पुढचा बॉल इथे देखील पुढे सरसावत येऊन कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडू खेळलाय. क्षेत्राच्या डीप मध्ये तैनात आहेत. सिंगल वेगवान आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय. दुसरी इथे पूर्ण आहे का. पंचांकडे इथे दाद मागितली आहे आणि पंचांनी लगेच इथे तिसऱ्या पंचांकडे कॉल केलाय. टीव्ही अंपायर टू डायरेक्टर. हृदयाचे ठोके वाढवणारी मॅच, हाय व्होल्टेज मॅच. जितका व्होल्टेज मैदानामध्ये नसेल ना लाईट साठी, त्यापेक्षा देखील अधिक व्होल्टेज वाढत चालली आहे. उत्सुकता कधी इकडे तर कधी तिकडे, सातत्याने कलाटणी घेणारा हा खेळ, अनिश्चिततेने भरलेला खेळ. आणि पंचांचा इथे निर्णय येतोय. बॅटर OUT आउट. धावसंख्या मात्र एका धावेने इथे वधारली जाते. तेजस इथे धावबाद. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी, चांगलं इथे कलेक्शन. प्रसन्न यांनी यशस्वीचा वेध घेतला आणि फक्त एकच धाव. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. 2 चेंडूंमध्ये 8 धावींची गरज आहे. 2 चेंडूंमध्ये 8 धावा.
विजयाचं समीकरण. 2 गेंदों में 8 रनों की जरूरत. काय मॅच रंगली आहे, काय रंगवली आहे. मी सांगितलं तुम्हाला गजर संघाचं या वर्षी नशीब चांगलं आहे, कारण त्यांनी पलटवार केलाय. परंतु इथे कहाणी में ट्विस्ट. ओ इथे झेल निसटलाय, परंतु किती धावा आहेत. झेल सुटल्यानंतर चौकार. पुन्हा एकदा मॅच ने कलाटणी घेतली आहे. शेवटच्या एका चेंडूमध्ये 4 धाव्यांची गरज. प्रेक्षकांना विनंती आहे, सामना जर आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या दोन्ही टीम साठी होऊ द्यात. काय मॅच इथे रंग बदलतीये. वा, झेल म्हणावा तसा सोपा नव्हता, परंतु इथे मात्र झेल घेण्याचा प्रयत्न. चेंडू हातावरतून निसटला आणि त्यानंतर सीमारेषेच्या पलीकडे. काय मॅचने कलाटणी घेतली. 1 चेंडू आणि 4 धावा. 3 धावा जर पूर्ण केल्या तर सुपर से उपरवाला मॅच. सर्व काही गोष्टी आतापर्यंत या स्पर्धेने बघितल्यात. सुपर ओव्हर अजूनही बघितलेली नाहीये. काही खेळाडूंना वाटत असेल, काही प्रेक्षकांना वाटत असेल की गजर टीम इथे जिंकेल, काहींना वाटत असेल ताल टीम जिंकते, तर काही असे प्रेक्षक देखील असतील त्यांना वाटत असेल की सुपर ओव्हर व्हावी. बघूया नियतीच्या मनामध्ये काय आहे. 1 चेंडू आणि 4 धावा. शेवटचा बॉल. 1 मध्ये 4. इथे मात्र स्विंग अँड मिस. गजर संघ मेगा फायनल मध्ये. गजर संघ मेगा फायनल मध्ये दाखल. वाजवा गाणं. हो या इकडे या बाजूला, या बाजूला. हा, विकेटच्या बाजूला आले. वाजवा गाणं आणि लावा लाइटिंग.